जत देवभूमी जत या गदारोळामध्ये भारतीय जनता पार्टी चे जे काही महत्त्वाचे मुद्दे मला आज या पद्धतीने या पत्रकार परिषदेत मांडायचे आहेत। जतच्या वैभवामध्ये भर पडण्यासाठी ज्यावेळी आमदार साहेब स्वतः 36 देवालयामध्ये भेट दिल्यानंतर त्यांच्या लक्षात आलं की जत तालुक्यामधील अनेक पद्धतीची लोक, लाखो लोक, इथल्या प्रतिष्ठित म्हणणारे 60-60 वर्ष सत्ता उपभोगणारे अनेक आमदार या ठिकाणी होऊन गेले, अनेक राज्यकर्ते होऊन गेले, परंतु इथं कुठलीही इंडस्ट्री डेव्हलप झाली नाही, लोकांना त्या पद्धतीत काम मिळालं नाही, लोक वेगवेगळ्या कामासाठी वेगवेगळ्या पद्धतीनं जत तालुका सोडून दुसऱ्या ठिकाणी मायग्रेट झाले। या सगळ्या लोकांचं कुलदैवत हे जत आणि जत तालुक्यामध्ये अनेक पद्धतीनं आहे। अनेक लोकांना विचारल्यानंतर लक्षात आलं की त्यांना लाखो भाविक दरवर्षी जत तालुक्यामध्ये आपल्या कुलदैवाचं दर्शन घेण्यासाठी येत आहेत। एकंदरीत पाहिल्यानंतर लक्षात आलं की 36 देवस्थान आहेत। त्या 36 देवस्थानामध्ये कमीत कमी 1 लाख आणि त्यापेक्षा जास्त भाविक दरवर्षी त्या देवस्थानाला भेट देत आहेत। गुड्डापूर दानम्मा देवी याच्यासाठी तरी 5 लाखापेक्षा जास्त भाविक एकाच वेळी जमत आहेत। इतकं प्रचंड जतमध्ये आपण भाविक येत असताना सर्व लोकांना असं वाटतं की जत हा 100% हा देवभूमी म्हणून नावारूपास यावा। जतचं नाव कुठल्याही पद्धतीत बदललं जाणार नाही, जतची अस्मिता पुसली जाणार नाही, जत हे जतच राहील, परंतु जतच्या वैभवात भर पडण्यासाठी त्याचं आम्ही देवभूमी जत व्हावी असं सर्व आमच्या लोकांचं म्हणणं आहे। आणि ह्याला भरपूर उदंड असा प्रतिसाद मिळाला। अनेक बैठकीमध्ये लोकांनी सकारात्मक भूमिका व्यक्त केली, परंतु विरोधकांना कुठलीच गोष्ट ही करता येत नाही म्हणून नाईलाजानं काही धडपड त्यांच्या अस्तित्वासाठी चालू आहे। काल झालेला जो मोर्चा होता त्या मोर्चामध्ये अनेक पद्धतीनं पाहिल्यानंतर लक्षात आलं तो मोर्चा सबसेल हा फेल झाला। त्या मोर्चामध्ये उपस्थिती पाहिली तर ही नगण्य उपस्थिती होती। घोडाताण करून आणलेला हे लोक असतील, कार्यक्रमामध्ये असलेली लोकच पुन्हा फोन करून सांगतात की आमचं म्हणणं असं नाही। आणि लोकांच्या मध्ये संभ्रमावस्था अशी आहे की देवभूमी जत झालं की आपल्या पासपोर्टवरचं नाव बदलावं लागेल, आपल्या रेशन कार्डवरचं नाव बदलायला लागेल, आपल्या आधार कार्डवरचं नाव बदलायला लागेल, असं काहीही नसून देवभूमी म्हणून ज्यावेळी गॅझेटमध्ये येईल त्यावेळी इथून पुढे होणारी जी कागदपत्र असतील त्याच्यामध्ये ती नोंदणी होईल। आधीच्या कागदपत्रामध्ये कुठलाही बदल होणार नाही किंवा बदल करून घेण्याची आवश्यकता नाही। मी आत्ताच प्रांत साहेबांना आणि वरिष्ठ नेत्यांना आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा केल्यानंतर अशी माहिती मिळाली की आपले जे कागदपत्र आहेत जे गॅझेटेड जत म्हणून आहेत त्याच्यामध्ये कुठलाही बदल होणार नाही आणि इथून पुढच्या कागदपत्रामध्ये बदल होण्याची शक्यता आहे। तेव्हा ते टेक्निकल प्रॉब्लेम हा अजिबात येणार नाही। आपण आपल्या जतच्या अस्मितेसाठी, जतचे नाव उंचावर नेण्यासाठी, जतच्या वैभवात भर घालण्यासाठी 36 देवस्थान आपल्या तालुक्यात आहेत आणि त्याचा येणाऱ्या पिढीला अभ्यास व्हावा, येणाऱ्या पिढीला अभिमानास्पद गोष्ट सांगता यावी, संस्कार आणि आपली संस्कृती जपण्याचं काम या दृष्टीनं होईल अशा पद्धतीची भावना, एक पॉझिटिव्ह एनर्जी घेऊन आम्ही देवभूमी जत हे करीत आहोत आणि प्रचंड संख्येनं लोकांचा याला प्रतिसाद आहे। दुसरी गोष्ट मला असं सांगायची आहे की
या 36 पैकी आता 8 देवस्थानाला क वर्गापासून ब वर्ग दर्जा दिल्यामुळं 8 गुणिले 5 कोटीचा निधी प्रत्येक देवस्थानाला मिळतोय. म्हणजे 40 कोटीचा निधी हा आपल्या देवस्थानासाठी येत आहे. अनेक पद्धतीचे आपण मागणी करतोय, त्याला सकारात्मक प्रतिसाद मिळतोय. माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब केंद्रातील सुद्धा प्रसादम म्हणून एक योजना आहे, त्या योजनेतील सुद्धा निधी मोठ्या प्रमाणात आपल्या जत तालुक्यात येताना दिसतोय. हे प्रेझेंटेशन कशासाठी करायचं आहे? देवभूमी जत हे का मांडायचं आहे की वरिष्ठ लोकांना, वेगवेगळ्या पद्धतीच्या लोकांना आपलं जत हे दुष्काळी आहे असं सारखं बोललं जात होतं, ते आता दुष्काळी राहिलेलं नाही. पाण्याची सुविधा 100% वैशाळ योजनेचं काम या डिसेंबर पर्यंत प्रमाणात होताना दिसतंय. काम चालू आहे, लोकांना सगळं माहिती आहे. पाण्याची जी पहिल्यांदा प्राथमिकता आहे ती पूर्ण होताना 100% दिसते. त्याचबरोबर आमदार साहेबांच्या प्रयत्नातून येत्या 14 तारखेला आपल्याकडं नगरपालिकेची जी बिल्डिंग आपण उभी करतोय आणि विविध विकास कामाचा शुभारंभ शुक्रवारी 14 तारखेला माननीय पालकमंत्री चंद्रकांत पाटील साहेब आणि त्याचबरोबर राज्यमंत्री माधुरीताई मिसाळ नगर विकास यांच्या उपस्थितीमध्ये, सदाभाऊ खोत साहेबांच्या उपस्थितीमध्ये आणि आमदार गोपीचंद पडळकर साहेबच्या प्रमुख यांच्या मार्गदर्शनाखाली आपण 14 तारखेला संध्याकाळी दुपारी 4 वाजता एक भव्य असा कार्यक्रम आपण घेतोय. याच्यामध्ये नगरपालिकेच्या इमारतीचा भूमिपूजनाचा कार्यक्रम, आरटीओ ऑफिस जे आहे आरटीओ ऑफिसचा भूमिपूजनाचा कार्यक्रम घेतोय. त्याचप्रमाणे अभ्यासिका ज्याला डीपीडीसी मधून भरीव निधी मिळाला तेव्हा अभ्यासिकाचं पण भूमिपूजनाचा कार्यक्रम त्याच दिवशी घेतोय. त्यानंतर केंद्रानं मंजूर केलेला प्रत्येक नगरपालिकेला जो नमो उद्यानाचा विषय आहे, नमो उद्यानाची मंजुरी आलेली आहे आणि नमो उद्यान हे आपण त्याच दिवशी त्याचंही भूमिपूजनाचा कार्यक्रम करतोय. इतके प्रचंड कार्यक्रम आता इथून पुढे येणार आहेत. आतापर्यंत मागणी करणं, मंजूर करून घेणं आणि त्याचं व्यवस्थित प्लॅनिंग करण्यासाठी इतके दिवस गेले. कुठलंही आश्वासन माननीय आमदार साहेबांनी दिलेलं हे फेक नाही, हे धूळफेक नाही. 100% काम करण्याचा त्यांचा मानस आहे. त्या दृष्टीने हे सगळं कामं आता आपल्याला नजीकच्या काळात होताना दिसत आहे. असलेला खर्च पूर्ण उचलण्याचं काम चालू आहे. कमीत कमी 5 एकर जागेवर आम्ही जे मंजूर झालेलं आपल्याला हे सोलार सिस्टीम आहे, ती सोलार सिस्टीम सुद्धा आपण तिथं बसवण्याचा आमचा मानस आहे. तर इतकी प्रचंड कामं सगळ्या पद्धतीनं चालू असताना विरोधकांचा आरोप हा बिनबुडाचा आहे आणि अपरिपक्व आहे आणि अभ्यास नसून फक्त काही विरोध करायचा म्हणून विरोधक काहीतरी बोलत असतील तर जनता ही अत्यंत सुज्ञ आहे. जनतेला ह्या सगळ्या गोष्टी दिसत आहेत. एवढंच नाही तर आम्ही देवभूमी जत असं आमदार साहेबांनी हे पूर्ण पुस्तक काढलेलं आहे. ज्यांना काही ह्याची माहिती पाहिजे असेल तर त्यांनी अवश्य ह्याची माहिती घ्यावी. आपण जत तालुक्यात राहून सुद्धा आपल्याला इतक्या देवस्थानांची नावं माहीत नसताना आमदार साहेब बाहेरून येऊन सुद्धा ते जत वाशांसाठी विकासपुत्र झालेले आहेत. भूमिपुत्रापेक्षा विकासपुत्राची सध्या गरज आहे आणि त्यांनी ते काम सिद्ध करून दाखवलेलं आहे. त्यामुळं आम्ही पूर्ण भारतीय जनता पार्टी त्यांच्या मताला ठाम त्यांच्या बरोबर आहोत आणि नजीकच्या काळात देवभूमी जत झाल्याशिवाय राहणार नाही. धन्यवाद. विरोध करण्यासाठी प्रेस घेतली गेली, त्यानंतर काल मोर्चा केला गेला. मला यामध्ये एक सांगायचं आहे, लोकशाहीमध्ये विरोधी पक्ष महत्वाचा असतोय. जेवढा सत्ताधारी असतो किंवा त्यावेळी जास्त विरोधी पक्षाचं हे असते त्याला. आज जर तालुक्यात बघितलं तर भाजप नंतर जर मोठा पक्ष कुठला असेल तर काँग्रेस आहे. विरोधकाची भूमिका काँग्रेसनं पुढाकार घेऊन करायला पाहिजे होती. पण ह्या देवभूमी जतचा विषय जवळजवळ ब्ल्यू प्रिंटमध्ये आलेला आहे. त्यानंतर आमदार साहेबांनी 2-3 वेळा उल्लेख केलेला आहे. त्यावेळी पुण्यावर उठवलं नाही. काल शिवसेने शिंदे गटाचे हिंगमेरे यांनी आवाज उठवल्यानंतर मग ह्या सगळ्यांना जाग आली. त्यात काँग्रेस असू दे, चट्टाचा असू दे, तोपर्यंत ह्याला जाग आली नव्हती. हे सगळे कोम्यात गेले होते.
हिंगमेरे साहेबांनी आवाज उठवल्यानंतर मग ह्यात हे सगळे सर्व पक्ष आले, मग सगळं झालं. म्हणजे मला मनात महत्वाचा विषय असा आहे की विक्रम दादा हे निष्क्रिय ठरले विरोधी पक्ष नेते म्हणून भूमिका बजावण्यात. सत्ताधारी म्हणजे आमदार असताना त्यांनी काय काय दिवे लावले, काय काय सगळ्या तालुक्याला माहिती आहे. तुम्हाला आज आम्ही सांगतो, त्याला आम्ही अनेक वेळा आमदार साहेबांना सांगतो की जरा सगळ्या आपल्या कामाची बिडी लावूया, इंजिनिअरची बिडी लावू. आमदार साहेब सांगितले ते माझं काम नाही. आमदार साहेब तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, गेस्ट हाऊस इंजिनिअरांची मिटिंग घ्यायची आणि ते स्वतः कामं वाटप करायचे. त्यात 10 पैकी 8 कामं ह्यांच्या मुलाला आणि पुतण्यालाच. अशा प्रकारचे कारभार करणारे हे विक्रम दादा आणि हे टीका करतायत की आटपाडीचे इंजिनियर आहेत. मी आज चॅलेंज देतो त्यांना दोघांना की आटपाडीचा एक इंजिनियरला इथं काम दिलेलं आमदार साहेबांना त्याने दाखवून द्यावं. मी चॅलेंज देतो त्याला. परत बरेच लोकांनी त्यात आवाज उठवले. विक्रम डोने ते घसा फाटूसपर्यंत ओरडून सांगत होते देवमी जत म्हणून नको, कारभार असा आहे, कारभार तसा आहे. त्यांना हे लक्षात आणून देतो की जेव्हा त्यांनी महिला मुतारीसाठी आंदोलन केलं होतं त्यावेळी नगरपालिकेत त्यांना शिवगाळ करण्यात आली होती. त्यांनी यांची पण नोंद केल्या. काँग्रेसच्या नगरसेवकांना त्यावेळी शिवगाळ केली होती, मांगावर जाण्याचा प्रयत्न केला होता, त्यांनी यांची पण नोंद केली होती. त्यांनी विचारलं होतं यांशीचं काय झालं, त्या पोलीस स्टेशनला फोन कोणी केला, ते ह्याच्यावर कारवाई करू नका म्हणून. हेच विक्रमदादांनी फोन केला होता ना. विक्रम डोनेने त्यांना विचारावं त्यावेळी महिला मुतारे काय केलं गेलं नाही. आज आम्ही सत्तेत आल्यापासून जवळजवळ बऱ्याच ठिकाणी मुतारे आणून ठेवलेले आहे. गांधी चौकात एवढा मोठा कॉम्प्लेक्स आहे, तिथं मुतारी होती, आज त्याच्यावर दुर्लक्ष होता. तिथं आम्ही कामाचा महिला मुतारी करायचा आम्ही प्रयत्न चालू केला आहे. म्हणजे नगरपालिकेत महत्वाच्या विषयात जे लोकांचे थेट निगडीत प्रश्न आहेत त्याच्यावर आम्ही आता फोकस केलेला आहे. त्याचप्रमाणे जगताप साहेब एक गोष्ट सांगायचे काय की वाढपी आपला पाहिजे, वाढपी आपला पाहिजे. प्रत्येक भारतात त्यांचं एक वाक्य असायचं की वाढपी आपला पाहिजे. म्हणजे आपल्याला मी जगताप साहेबांना सांगतो, तर तुम्ही सगळ्यांनी सांगितलंय की गोपीनाथ पडळकर साहेब हे फडणवीसांच्या जवळचे आहेत, मग तुम्हाला अडचण काय आहे? तुम्ही वाढपी आपला पाहिजे म्हणताय, तिथं आचार्यच आपला झालाय, आचार्यच आपला झालाय. त्यामुळे तालुक्याचं भविष्यात भरपूर फायदा होणार आहे. गोपीनाथ पडळकर आता साहेबांनी सांगितल्याप्रमाणे इतक्या मोठ्या प्रमाणात कामं चालू आहेत. आता आमदार झाल्यापासून 1 वर्ष 1.5 वर्षाचा कालावधी चालू आहे. प्रत्येक गोष्ट काय ही छोटी मोठी कामं आता चालूच आहेत, यावर्षी नाही. मोठी प्राणी संग्रहालयाचा विषय असू दे किंवा आता अंतिम मार्गावर आहे. आरटीओ ऑफिसचा आता देवभूमी जत प्रादेशिक परिवहन कार्यालय सध्या चालू होणार आहे. आता हे त्याचं ऑफिस हे आहे, त्याचं हे चालू होणार आहे. अशा मोठ्या प्रकारची कामं मला सांगा, आज आपल्या जत शहरात आपण 70 वर्षाची सत्ता आहे त्यांची, आतापर्यंत काय कामं झाली? आपल्या नेत्यांना फक्त 4च गोष्टी माहिती आहे, गटारी, रस्ते, सभामंडप आणि समाज मंदिर. या 4 व्यतिरिक्त कुठली कामं झाली? आज शहरात 11 प्रत्येक प्रभागात गार्डन करायचं काम चालू आहे, टेंडर झालेलं आहे त्याचं, काही दिवसात चालू आहे त्याचं. आणि आज तुम्ही परवाशी बोलले दादारी चालू आहे म्हणून सांगितले. दादारी कोणाला आहे? बाजारपेठेत ना करून विचारावं. त्यावेळी ज्यावेळी विक्रमनगर सत्ता होती दादारी पुन्हा झाली, लोकांना किती त्रास झाला, सर्वसामान्य लोकांना त्रास झाला. आज सर्वसामान्य लोकांना कोणाला त्रास आहे तुम्ही जाऊन विचारावा. कोणाला दादारी केली जाते का, कोणाला हप्तेखोरी केली जाते का? त्यावेळी जी प्रकार तुम्ही बघितला त्या बाजारपेठेत आम्ही डोळ्यानं बघितलं ना, आम्ही अनेक वेळी आवाज उठवलाय त्याचा. सर्वसामान्य लोकांना त्रास, भयंकर त्रास देण्याचा प्रयत्न केलेला आहे, कोणत्या माध्यमातून असू दे त्यात. त्यामुळे ह्यांनी आता देवभूमी जत हे जत शहरात आम्ही बऱ्याच ठिकाणी करतोय. काल त्यांनी अनेक जणांना फोन केले होते, अनेक लोकांना फोन केले, तुम्ही मोर्चाला या, मोर्चाला या, पण लोक त्याला प्रतिसाद दिले नाही. त्यांनी ओळखून घ्यावं, त्याने आता शांत बसावं आणि जत शहराचा आता उज्ज्वल भविष्याकडे जात असताना त्यांनी झालेले शुक्राचार्य न होता त्याला समाजाची भूमिका घ्यावी अशी मी त्यांना विनंती करतो आणि थांबतो.